तुम्हाला माहिती आहे का? जे लढाऊ विमान भारतीय हवाई दलासाठी बनणार होतं त्याचं युनिट आज नागपूर जवळ येणार होतं. आज तेच विमान बनते कुठे? गुजरातमध्ये. जो सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्राने 2 वर्ष पाठलाग करून खिशामध्ये टाकला होता तो शेवटच्या क्षणी गेला कुठे? गुजरातला. आणि कोकणात जो 44 अब्ज डॉलरची रिफायनरी प्रकल्प उभा राहणार होता तो आजही फक्त कागदावर आहे. एक घटना योगायोग असते, 2 घटना ट्रेंड असतो, आणि 3 घटना म्हणजे पॅटर्न असतो. आणि आज आपण हाच पॅटर्न लॉजिकली तोडणार आहोत, पूर्ण प्रामाणिकपणे, कुठलाही आकस न ठेवता. हा विषय केवळ इगोचा नाही आहे. कोणतं राज्य जिंकलं, कोणतं राज्य हरलं वगैरे, हा थेट तुमच्या आणि माझ्या खिशाशी जोडलेला विषय आहे. कारण जिथे फॅक्टरी उभी राहते तिथेच नोकऱ्या जन्म घेतात. जिथे नोकऱ्या असतात तिथेच आपला तरुण थांबतो, नाहीतर तेथून स्थलांतरित करतो. टाटा, गोदरेज, किर्लोस्कर, बजाज या सगळ्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आहे. मुंबई आजही देशाची आर्थिक राजधानी आहे. मग तरीही एकामागोमाग एक मोठे प्रकल्प हातातून का निसटत आहेत? चला, उत्तर भावनेने नाही, लॉजिकनं शोधूया. चला, आता आपण अशा 3 घटना पाहू ज्या तुम्ही कदाचित विसरला असाल. एक कंपनी जेव्हा नवीन प्रोजेक्टसाठी राज्य निवडते ना, तेव्हा ते जवळपास लग्नासाठी स्थळ बघण्यासारखं असतं. अनेक ठिकाणी बघितलं जातं आणि जिथे सगळ्यात कमी अडचणी असतात तिथेच हो म्हटलं जातं. पहिली घटना म्हणजे वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प. कल्पना करा, 1,50,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, भारतातला सगळ्यात मोठा चिप प्रकल्प. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी थेट कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटलाही भेटले, आक्रमक ऑफर दिली, 2 वर्षे बोलणी चालणीही झाली आणि शेवटी लग्न ठरलं. कोणाशी? गुजरातशी. गंमत म्हणजे कंपनीचे चेअरमननं स्वतः मान्य केलं की महाराष्ट्राने शेवटपर्यंत जोरदार टक्कर दिली होती. पण टक्कर देणं आणि निवडलं जाणं यात खूप मोठा फरक असतो. दुसरी घटना म्हणजे टाटा एअरबस C-295 लष्करी विमान प्रकल्प. हे विमान भारतीय हवाई दलाचा जुना AVRO ताफा बदलणार आहे. या प्रकल्पाचे पार्ट्स आजही नागपूर, बंगळूर आणि हैदराबादमध्ये बनतात. पण अंतिम असेंब्ली, उद्घाटन आणि जगाला मिळालेली ओळख हे सगळं झालं गुजरातच्या वडोदरामध्ये. तिसरी घटना म्हणजे कोकणातला नाणार रिफायनरी प्रकल्प. सौदी अरामको आणि भारतातल्या 3 प्रमुख सरकारी कंपन्यांनी मिळून बनवली जाणारी जगातली सर्वात मोठी रिफायनरी. रत्नागिरीच्या नाणार गावात 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक, हजारो नोकऱ्या. पण स्थानिक विरोध झाला, राजकीय पाठिंबा बदलला आणि प्रकल्प थंडावला. आज इतकी वर्ष झाली तरी नाणार अजूनही फक्त फाईल्समध्ये अडकलाय. आता बहुतेक लोक इथे एकच उत्तर देतात: केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करते कारण गुजरात हे पंतप्रधानांचं होमस्टेट आहे. हे उत्तर ऐकायला सोपं वाटतं, इमोशनली पटतं सुद्धा. पण एक मिनिटं थांबा. आज महाराष्ट्रातही भाजप महायुतीचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि तरीही मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. जर हे फक्त पक्षपात असता तर स्वतःच्याच पक्षाचं सरकार असलेल्या राज्यात डावलण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे इथं कोण सत्तेत आहे यापेक्षा खूप खोल काहीतरी शिजते, आणि ती गोष्ट आहे जमीन, धोरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ. आता खरं कारण पाहूया, जे उघडपणे फारसं कोणी बोलत नाही. पहिलं कारण म्हणजे जमीन. गुजरातकडे JIDC आहे, म्हणजे त्यांचं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्यांच्याकडे आधीच जमीन बँक तयार असते. कंपनी आली की काही महिन्यात जमीन ताब्यात मिळते. महाराष्ट्रात MIDC आहे, पण भूसंपादन, कोर्ट केसेस आणि स्थानिक विरोधात वर्षानुवर्ष निघून जातात. गुजरातमध्ये गेले अनेक दशकं एकाच दिशेने औद्योगिक धोरण चालू आहे. त्याउलट महाराष्ट्रात मात्र गेल्या काही वर्षात नेतृत्वात बदल झाले आहेत. जसे की पहिला फडणवीस, मग उद्धव ठाकरे, मग एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा फडणवीस. हजारो कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला कायम एकच प्रश्न पडतो: हे धोरण पुढच्या सरकारमध्येही टिकेल का? आणि तिसरं कारण म्हणजे सोपी प्रक्रिया. इज ऑफ डुईंग बिझनेसच्या राष्ट्रीय रँकिंगमध्ये गुजरात कायमच टॉपला राहिला आहे. आणि तसंच सिंगल विंडो क्लिअरन्समुळे परवानग्यांची प्रक्रियाही अधिक वेगाने होते. आणि चौथं कारण म्हणजे बंदरं आणि लॉजिस्टिक्स. कांडला आणि मुद्रासारखी मोठी बंदरं गुजरातला थेट आंतरराष्ट्रीय व्यापाराशी जोडतात, कमी वेळात आणि कमी खर्चातही. आता आरशात बघण्याची वेळ आहे, आणि हा भाग थोडा अस्वस्थ करणार आहे, पण लॉजिक थेरपीवर सत्य लपवायचं नसतं.
नाना प्रकल्प केंद्राने नाही तर स्थानिक राजकीय विरोधाने थांबवला होता. अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आंदोलनं, कोर्ट केसेस आणि स्थानिक राजकारणात अडकून पडतात. महाराष्ट्रात एक फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जायला महिने लागतात आणि जेव्हा इन्व्हेस्टर वाट बघून थकतो तेव्हा तो दुसऱ्याचा दरवाजा ठोठवतो. जसं की गुजरात. म्हणजे इथे दोष फक्त दिल्लीचा नाही, दोष आपल्या स्वतःच्या व्यवस्थेचा आहे. हे आपण मान्य केल्याशिवाय हा प्रश्न आपण कधीच सोडवू शकणार नाही. मग यावर उपाय काय आहे? चांगली बातमी अशी आहे, हे कायमचं नुकसान नाही आहे. महाराष्ट्र सरकारने अलीकडे नवीन औद्योगिक धोरण आणि जलद सिस्टीम आणायला सुरुवात केली आहे. सेमीकंडक्टर, ईव्ही, डेटा सेंटर सारख्या नव्या क्षेत्रात महाराष्ट्र पुन्हा स्पर्धेत उतरते. पण खरा बदल तेव्हाच होईल तेव्हा प्रकल्प एका सरकारच्या मर्जीवर नाही तर एका ठाम दीर्घकालीन व्यवस्थेवर उभे राहतील आणि तिथेच महाराष्ट्राचा खरा स्वाभिमान दिसेल. फक्त घोषणांमध्ये नाही तर कृतींमध्ये. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ऐकाल की आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला तेव्हा फक्त रागवू नका. विचार करा, प्रश्न नक्की कुठे आहे? दिल्लीत की आपल्या व्यवस्थेत? तुम्हाला काय वाटलं खाली कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या एका नव्या सुटलेल्या प्रश्नासोबत लॉजिक थेरपीवर.